अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तब्बल 11 वर्षांनंतर आता निकाल लागलाय। दाभोलकरांची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवलंय। दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, तर उर्वरित 3 आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे। यात वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांचा समावेश आहे। 20 ऑगस्ट 2013ला सकाळी 7:15 वाजता पुण्यामध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकरांवर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी 5 आरोपींवर खटला चालवण्यात आला आणि त्याचा आज निकाल लागला। दाभोलकर हत्या प्रकरणाचा तब्बल 11 वर्षांनंतर निकाल लागल्यानंतर दाभोलकर कुटुंबियांच्या वकिलांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। तसंच मुख्य सूत्रधारांनी हा कट रचला होता, परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, हे तपास यंत्रणांचं अपयश असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। त्यांच्याशी संवाद आमच्या प्रतिनिधींनी साधला, पाहूया। अभय नेवगी सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर, आज जो निकाल आलेला आहे 11 वर्षांनंतर, निकाल पाहून ऐकून काय वाटतात? खरंच न्याय मिळालाय? संपूर्ण न्याय नाही मिळालेला, कारण की कॉन्स्पिरेटर म्हणजे एक तर डॉक्टर तावडे सुटलेत, पुनाळेकर ठीक आहे, त्यांच्या विरुद्ध असा काही खास एव्हिडन्स मला वाटत नाही होता, पण तो भावे आहे त्याच्या विरुद्ध खूप एव्हिडन्स होता। त्याने रेकी केली असा आरोप होता, पण या रेकी करून सुद्धा तो सुटला। हे 2 शूटर ना शिक्षा झाली ही चांगली गोष्ट आहे, पण तावडे आणखीन भावे या दोघांना पण शिक्षा व्हायला पाहिजे होती। त्याच्यासाठी अपिलात जाऊ आम्ही। सर, पुढं म्हणजे तयारी केली आहे आपण वरच्या कोर्टात जाण्याची? कारण आता जर आपण बघितलं तर डॉक्टर दाभोलकरांच्या कुटुंबियांनी तशी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे की आम्ही वरच्या कोर्टात जाणार आहोत, आम्ही समाधानी नाही। बरोबर आहे ना, कारण की कुटुंब म्हणून किंवा मी वकील म्हणून सुद्धा माझा रोल, मी जरी सगळ्या कोर्टामध्ये वकील म्हणून काम करत होतो तरी सुद्धा पर्सनल इन्व्हॉल्वमेंट होतीच ना। दिवसा ढवळ्या लोक गोळ्या घालतात पुण्यासारख्या शहरात, आणि त्यांना फक्त गोळ्या घालणाऱ्यांना शिक्षा होते, त्याच्या मागचे सूत्रधार समोर येत नाहीत। याच्यापेक्षा आणखीन काय लोकशाहीमध्ये ट्रॅजेडी असते? सर, जर आपण बघितलं तर फक्त 2 आरोपींना या ठिकाणी दोषी ठरवण्यात आलेलं आहे। जर आपण तिथं पाहिलं तर तपास यंत्रणांचं हे अपयश आहे असं म्हणावं? हे तपास यंत्रणांचं अपयश आहे, यात काही वादच नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।